जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। पठारवाडी इथून 2 दुचाकी चोरणाऱ्या यवतमाळच्या आरोपीस पारनेर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 44,000 रुपये किमतीच्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। प्रमोद देवराम चिरमांडे असे आरोपीचे नाव आहे। पठारवाडी येथील मुकुंद कोशाबा पठारे यांच्या घरासमोरून मोटारसायकल चोरीला गेली होती। याबाबत त्यांनी 17 जानेवारी रोजी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी प्रमोद चिरमांडे यास ताब्यात घेतले। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथील राज मुद्रा व आंबेडकर चौकात सलग सुट्ट्यामुळे शनिवारी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत दोन्ही बाजूच्या प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। सुमारे 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली होती। वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे रस्त्यालगतचे दुकानदारही वैतागले होते। वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। खुनाच्या प्रयत्नातील पसार आरोपी श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली आहे। संकेत सर्जेराव गायकवाड हा 1 वर्षापासून फरार होता। आरोपी संकेत गायकवाड हा शुक्रवारी श्रीरामपूर शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली व पथकाने शहरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। संबंधित आरोपीस पुढील कारवाई करिता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। बुजरवाडी परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करून 3,56,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कृतिका जाधव यांनी फिर्याद दाखल केली। गेल्या 15 वर्षांपासून कुटुंबासह येथे वास्तव्यास आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती व मजुरींवर अवलंबून आहे। सासूबाई यमुनाबाई या शेजारी असल्यामुळे त्यांच्या खोलीचा दरवाजा कायम उघडा ठेवावा लागतो व सोमवारी रात्री 10 वाजेनंतर सर्व कुटुंब झोपले होते। सासरे सोपान जाधव हे पहाटे 5 वाजता उठल्यानंतर त्यांच्या खोलीतील लोखंडी तिजोरी व आतील लॉकर उघडे असल्याचे निदर्शनास आले। तपासणी केली असता तिजोरीतील सोन्याचे दागिने व कपडे चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले। चोरीस गेलेल्या मालामध्ये फिर्यादीचे व कुटुंबातील सदस्यांचे नेकलेस, पोत, कानातील वेल, अंगठ्या व टॉप्स यांचा समावेश आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। जिल्हा परिषद शाळा माथनी तालुका अहिल्यानगर येथील विद्यार्थिनी कुमारी मंजुश्री घोरपडे हिला राष्ट्रीय वीरगाथा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। हा मानाचा पुरस्कार नवी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षण मंत्री, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, शिक्षण सचिव आणि संरक्षण सचिव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। देशभक्ती, शौर्य, प्रेरणादायी विचार आणि सर्जनशील लेखनाच्या माध्यमातून कुमारी मंजुश्री घोरपडे हिने राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली असून हा सन्मान पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे। या यशाबद्दल शाळा, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा एकत्रित आढावा पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलाय। या आढावा बैठकीत योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा तसेच प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार अमोलजी खताळ, आमदार डॉक्टर किरण लहामते यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते। सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळावी यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत। बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंभळा या शिवारातून चोरी गेलेले सुमारे 31 लाख रुपये किमतीचा हार्वेस्टर मशीन बेलवंडी पोलिसांनी कर्नाटक राज्यात जाऊन शोध घेऊन जप्त केले। अशोक भाऊसाहेब वागसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यकुशलतेचे कौतुक होत आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करत होते।
राहुरी तालुक्यातील करसगाव येथे माणुसकीला काळीमा फासवणारी घटना घडली. आदिवासी समाजातील एका महिला व अल्पवयीन मुलींवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. या घटनेत अनेक महिला, लहान मुले व पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.